बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। या सगळ्यामध्ये आपण आता पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे इकडे ज्या वेळेला स्वतः राजाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आता त्यानंतर राजाने मात्र आता सगळी चौकशी करत अशा पद्धतीने मात्र आता अवनीला या सगळ्यामध्ये म्हणजे त्या तावडीतून सोडवलेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये मात्र आता राजाने या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अवनीला अशा पद्धतीने हे केलेलं आहे की त्यानंतर मात्र आता काही झालं तरी सुद्धा अवनी त्या माणसाच्या तावडीतून तर सुटलेली आहे। पण आता इकडे राजाने आपल्यासाठी जे काही केलं आणि आपल्याला या सगळ्यामध्ये राजाने कसं वाचवलं हे ज्या वेळेला समजलंय तेव्हा आपण राजाच्याच घरी सेफ आहोत हे समजून मात्र आता अवनी पुन्हा आलेली आहे, ती म्हणजे राजाच्याकडे। नक्की असं काय घडलंय की ज्याच्यामुळे अवनी पुन्हा घरी आले दानगटांच्या आणि त्यानंतर मात्र आता यशोदाने कोमलला स्वागत करून तिला आता घरात घ्यायला सांगितलेलं आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहू। प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की राजाने त्या मुलीची सुद्धा आता सुटका केलेली आहे। इकडे आता या माणसाचा कारस्थानच हे आहे की तो आता व्हिडिओ बनवतो आणि मुलींना भाड्याने रूम देऊन त्यांचे व्हिडिओ बनवून आता त्यांना ब्लॅकमेल करतो आणि ब्लॅकमेल करून त्यांचे व्हिडिओ विकून आता स्वतः पैसे सुद्धा कमवतो। हे सगळं मात्र आता राजाने सगळं शोधून काढले आणि त्या मुलीची सुटका केली। बरं इतकंच नाही आहे तर यापुढे या सगळ्यामध्ये कुणी अडकू नये यासाठी सुद्धा आता राजाने खूप मोठा प्लॅन केलाय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला अवनीला म्हणजे आता सोडवायचं आहे आणि त्यामुळे मात्र आता इकडे राजा या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे अवनीला सगळं सत्य तिच्या समोर आणण्यासाठी मात्र आता राजाने इकडे आता मोठा प्लॅनिंग रचलेला आहे। आणि त्यामुळे मात्र आता इकडे राजा तिला सांगतोय की चला अवनी मॅडम मी तुम्हाला सोडतोय। निघताना अवनी आता यशोदाला सांगायला लागते, यशोदा मला खरंच कळत नाहीये की आता इकडे तू या सगळ्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने घरच्यांना सांभाळशील। यावरती यशा म्हणतो तू काळजी करू नकोस अवनी, तू तुझी निवांत राहा। इकडे काय करायचं, कसं करायचं, कशा गोष्टी सांभाळायच्या हे सगळं मी आता बघून घेईन आणि मी या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मी आता माझं हँडल करीन, तू फक्त तुझ्या पुढच्या ह्याच्यासाठी तुला ऑल द बेस्ट असं म्हटल्यावरती मात्र आता तो इकडे अवनीला ऑल द बेस्ट देतो। अवनी या सगळ्यामध्ये बाहेर पडलेली आहे। जेव्हा अवनी तिकडून आता बाहेर पडले आणि त्याच वेळेला मात्र आता ती राजाला सांगायला लागते, खरं तर मला या सगळ्यामध्ये खूप आता म्हणजे असं वाईट वाटतंय की मी या सगळ्यामध्ये मात्र आता बाहेर पडतीये खरी, पण इथून बाहेर पडत असताना माझ्या मनामध्ये एक आणि अनेक शंका येत आहेत की या सगळ्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने मी आता तिकडे राहणार, तुम्हाला सगळ्यांना सोडून मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत आहे। असं ज्या वेळेला मात्र आता बोलत आहे अवनी त्यावेळेला राजाला एक गोष्ट समजते आहे की काहीही झालं तरी अवनी मॅडम सुद्धा आता म्हणजे या सगळ्यामध्ये खरं तर या घराच्या प्रेमात म्हणा किंवा या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्या प्रेमात म्हणा या आता पडत चाललेल्या आहेत। हे ज्या वेळेला त्याला आता समजलेलं आहे आणि त्याच वेळेला आता राजा विचार करतोय नाही आपण जे काही हे करतोय ना ते सगळं आपण योग्य मार्गाने चाललेलं आहे। अवनी मॅडम या सुद्धा आपल्या प्रेमात आहेत आणि आपण या सगळ्यामध्ये अवनी मॅडमच्या वरती आता प्रेम करतोय हे सांगण्याची वेळ आलेली आहे। आणि त्यानंतर अवनी आता निरोप घेऊन निघते। पण ज्या वेळेला अवनी आता निरोप घेऊन निघत आहे अवनीला या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे खूप हे वाटत आहे की आपण खरंच या सगळ्यामध्ये कितीही काही झालं तरी हे घर सोडून चाललोय। आणि आता शेवटी फायनली त्या माणसाच्या घरासमोर अवनी येऊन बसलेली आहे। अवनी येऊन आल्या ती आता राजाला सांगते की खरंच म्हणजे मला माहित नाहीये की हे सगळं कुठपर्यंत कितीपर्यंत चालणार, मी कधीपर्यंत या सगळ्यामध्ये यशस्वी होणार आहे। पण तरी सुद्धा मला आता एकच गोष्ट कळते की मी त्या घराला खूप मिस करणार आहे। ते घर माझ्यासाठी काय होतं ही गोष्ट मात्र आता मला माहिती आहे, पण मी परत कधीतरी नक्की आता त्या घरी येईन माझं आता काम झाल्यावरती। पण राजा मनातल्या मनात विचार करतोय काही झालं तरी सुद्धा अवनी मॅडम या सगळ्यामध्ये ताबडतोब मात्र आता घरी येणार आहेत आणि काहीही झालं तरी सुद्धा मी अवनी मॅडमना इथे जास्त वेळ आता
ठेवूच देणार नाहीये किंवा जास्त वेळ इथे आता राहूच देणार नाहीये असा राजा विचार करतोय। आणि त्यानंतर मात्र आता राजा इकडे अवनीला आत जाईल। अवनी आत जाते, पाहते दार बंद असतं आणि खरं तर आज आपण येणार होतो हे माहिती असून सुद्धा दार वगैरे बंद करून हे गेलेत कुठे, म्हणून ती दार वाजवते तर खिडकीतूनच तो माणूस तिला आता सांगायला लागतो, हा अवनी मॅडम हे तुमचे पैसे घ्या। यावरती अवनी म्हणते, असं काय करताय? अहो मी आजपासून सामान घेऊन तिकडे आता राहायला आलेली आहे। आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, सॉरी मला माफ करा, मी तुम्हाला ही रूम देऊ शकत नाहीये। आणि यावरती मात्र आता अवनी म्हणायला लागते, का तुम्ही असं का करताय? आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, नाही काहीही झालं तरी मी तुम्हाला ही रूम देऊ शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच अवनी सांगायला लागते, काय झालंय काय तुमचं? असं माझ्याकडून काही कमी जास्त झाले का? तुम्हाला अजून काही आता इकडे पैसे हवे आहेत का? असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, तो सांगायला लागतो, नाही मी तुम्हाला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा ही रूम देऊ शकत नाहीये। यावरती अवनी पुन्हा म्हणते, माझ्याकडून काही चुकलंय का? म्हणजे आता तुम्हाला या सगळ्यामध्ये जास्त पैसे हवे असतील तर तसं सांगा। आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतोय की नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाहीये रूम, कारण आम्ही या सगळ्यामध्ये। आणि त्यावरती तो म्हणतो, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, रूम ऑलरेडी गेलेली आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा, हे तुमचे पैसे घ्या। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अवनीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे। अवनी आता विचार करते, हे झालं तरी काय? म्हणजे आता खरं तर मी या सगळ्यामध्ये मात्र आता घर सोडून आलेली आहे। आणि अवनी म्हणते, असं करू नका तुम्ही, म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता परत जाऊ शकत नाहीये। त्यावरती तो म्हणतो, तुम्ही काहीही करा, हे तुमचे पैसे आणि तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं ते। असं म्हटल्यावरती मात्र आता अवनीला कळतच नाहीये की मी नक्की करू तरी काय, म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता इकडे घरच्यांच्या समोर जाऊ तरी कशी? आणि अवनी तिकडून निघाले। त्याच अवनीच्या मनामध्ये विचार आहे की काय करू मी या सगळ्यामध्ये, आता इकडून घरामध्ये परत कशी जाऊ? मी तर आता राजा आणि यशा या दोघांना सुद्धा आता सांगून आलेली आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी या घरामध्ये पुन्हा येणार नाहीये। मग आता काय करू? तिला आता काहीच समजत नाहीये। आणि 2 मिनिटं ती आता तिथेच उभी राहते आणि ती विचार करते, नाही मी खरंच जाऊ शकत नाहीये, मी या सगळ्यामध्ये मात्र आता लवकरात लवकर दुसरी रूम बघेन आणि दुसरी रूम बघून आता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता घरात परत जाणार नाहीये। त्याच राजा मात्र बाहेर थांबलेला आहे, कारण राजाला माहिती आहे की आता काहीही झालं तरी सुद्धा इकडे आता अवनी मॅडमना तो रूम देणार नाही। आणि राजा म्हणतो, अवनी मॅडम तुम्ही इकडे, त्याला काहीच माहित नाहीये असा आता तो आव आणत आहे। पण त्याच वेळेला मात्र आता राजा अवनी इकडे सांगते, काही नाही, या माणसाने मला रूम देण्यासाठी नकार दिलाय, पण ठीक आहे, काही हरकत नाहीये, मी आता नक्कीच दुसरी रूम इकडे पाहीन। यावरती राजा आता म्हणायला लागतो, दुसरी रूम? असं काय करताय अवनी मॅडम तुम्ही? अहो दुसरी रूम शोधायचं खरंच काही कारण नाहीये, आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे माझ्यासोबत चला बरं। असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगायला लागते, नाही राजा, काहीही झालं तरी सुद्धा मी परत येऊ शकत नाहीये। यावरती राजा म्हणतो, तुम्हाला काय वाटतंय मला काहीच माहित नाहीये? अहो या ज्या दिवशी मात्र आता मी इकडे आलो होतो ना, हा माणूस खोटारडा आहे, हा बायकांना हे करतो आणि असे व्हिडिओ बनवतो, एका बाईशी तुमची आता मी घाट घालून देतो आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये समजेल की आता ती बाई या सगळ्यामध्ये मात्र या गोष्टीतून सफर झाले आणि म्हणूनच मी इथे बाहेर थांबलो होतो। अवनी सांगायला लागते, खरंच म्हणजे राजा, तुझ्यासारखा नवरा आता ज्या कुणाला भेटेल ना, ती खरंच मुलगी खूप भाग्यवान असणार आहे। माझ्यासारख्या एका आता म्हणजे तुझ्यासाठी संबंध नसलेल्या बाईसाठी तू आता इतकं सगळं करतो आहेस ना, मग जर का तुझी बायकोसाठी किती करशील? राजा आता मनातल्या मनात विचार करायला लागलाय, अवनी मॅडम असं बोलून का तुम्ही मला इकडे पर्क करताय? खरं तुमच्यासाठी मी जे काही करतोय ना, ते माझी बायको म्हणूनच करतोय, अवनी सांगते। आणि यशाबाला काय सांगू मी? यावरती तो म्हणतो, यशाबाला मी ऑलरेडी फोन केलाय, चल। असं म्हटल्यावरती राजा आता अवनीला घेऊन इकडे घरी आलेला आहे। ज्या वेळेला राजा आता अवनीला घेऊन घरी आलाय आणि त्याच वेळेला मात्र आता अवनीचं धूमधडाक्यामध्ये घरामध्ये असं काहीतरी स्वागत झालंय की त्यानंतर मात्र आता सगळेच जण अवनीला मात्र आता या घरामध्ये पुन्हा एकदा वेलकम करतायत। इकडे आता म्हणजे खरं तर धन्या, पाण्या आणि धोंडा जाता या तिघांना माहीत नाहीये काय झालंय, पण मात्र इकडे आता यशाने कोमलला सगळं सांगितलंय की आता अवनी जाणार होती, आली परत, हे सगळं कळल्यावरती मात्र आता
घरातले सगळेच जण खूप खुश झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये अवनीला छानपैकी आता सगळेच जण वेलकम करत आहेत आणि फायनली अवनीची घरामध्ये रवानगी झालेली आहे.